झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्याच्या येरोडा जेलमध्ये अजमल कसाबला आज सकाळी फासावर लटकवण्यात आलं आणि या संदर्भात आपण बोलतोय। आपल्यासोबत पुण्याहून आहेत निवृत्त न्यायाधीश बीजी कोळसे पाटील। आपण त्यांच्याशी पुन्हा बोलूया। कोळसे पाटीलजी, ज्या मुद्द्यावर आपण मगाशी बोलत होतो त्याला थोडं पुढे जाऊया। काय नेमका, जसं आर पाटील मगाशी म्हणाले की जगाला एक संदेश द्यायचा आहे, भारतावर यापुढे हल्ला करताना कुठल्याही देशाला विचार करावा लागेल, हा जो संदेश द्यायचा आहे म्हणून ही तातडीने अंमलबजावणी आणि ही सर्व प्रक्रिया या पद्धतीने गुप्ततेने करण्यात आली। तुम्हाला काय वाटतं? ते काय मला कबूल नाही। याच्यामुळे जगाला काही संदेश जाईल अशी परिस्थिती नाही। उलट कोणाच्या गाफीलपणामुळे आमचे सक्षम 3 अधिकारी आणि आमचे शेकडो बांधव मारले गेले, आर पाटलाचा बळी गेला, या सगळ्या गोष्टी देशापुढे आणि समाजापुढे येत नाहीत। एका आरोपीला फाशी दिल्यामुळे जगामध्ये आपली दहशत निर्माण होईल हा आपला भ्रम आहे। किंबहुना आपल्याला कोणी असं मोजायला तयार नाही हे आपल्या सगळ्या राज्यकर्त्यांना कळत नाही। त्यामुळे हे काय मला कबूल नाही। फक्त माझं एवढंच म्हणणं होतं की आम्ही हे थांबवू शकत होतो, देश हा थांबवू शकत होता। हे होणार हे देशाला माहिती असताना त्याची काळजी का घेतली नाही याची शहानिशा व्हायला पाहिजे, हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे। नक्की। पण आता या घटनेनंतर म्हणजे कसाबला फाशी दिल्यानंतर अनेक प्रश्न देखील निर्माण होणार आहेत। ते म्हणजे जसं आपण देखील मगाशी म्हणालात की कसाबलाच फाशी आता का दिली, तर त्यासाठी याला राजकारणाचा वास नक्कीच आहे। पण मग अफजल गुरु आणि इतरांचं काय, या बाबतीतही सरकार हीच तत्परता दाखवणार आहे का, हा देखील मुद्दा या ठिकाणी उपस्थित होईल। म्हणून मी म्हणत होतो की कुठलाही राष्ट्रपती, होम मिनिस्टर जेव्हा त्याच्या डोक्यात काही शंका येते की या केसमध्ये काहीतरी गडबड आहे, जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणते की आम्ही 13 लोकांना नाहक फाशी दिली, इनोसंट लोकांना फाशी दिली, जगात सुद्धा इनोसंट लोकांना फाशी दिल्याची अनेक उदाहरणं आहेत। त्यामुळे जेव्हा ही फाशीची प्रक्रिया तिची अंमलबजावणी करायची असते तेव्हा होम मिनिस्ट्री असेल, राष्ट्रपती, ती सगळी माणसंच आहेत ना। ती माणसं 10 वेळा विचार करतात आपण याच्यावर कशावर सही करायची का नाही। त्या कदाचित त्या द्विधा मनस्थितीमध्ये त्या जर केसेस पडल्या असतील तर त्याला वेळ लागणं साहजिक आहे। याच्यामध्ये त्यांची द्विधा मनस्थिती नसेल किंवा या माध्यमातून त्यांना राजकारण करायचं असेल, त्यांनी याच्यावर सही केली। राजकारणासाठी आपण कुठल्याही स्टेपला जातो हे आपल्या जगातलं उदाहरण आहे। आणि ते आता मी तुम्हाला ओबामाचं उदाहरण सांगितलं की तशीच उदाहरणं आहेत की जगामध्ये राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात। त्यात कसाबला फाशी दिली योग्यच आहे, पुन्हा सांगतो ती योग्य फाशी आहे, योग्य वेळी दिलेली आहे, तत्परतेने दिलेली आहे, परंतु त्यात राजकारण आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।